सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव शिवाय नमः शिवाय शिवाय नमः 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 नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 शिव ओम सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 शिव हर शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव शिव ओम ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव हर हो शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय बसवेश्वर महाराज की जय आचार्य महाराज की सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय अक्क महादेवी माता की जय शेश्वर भगवान की जय त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेख्यन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यमाहो सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगम् तां धर्मचारिणी शम्भो प्रणमामि परं शिवम् वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये
जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून अखंड शिवनाम सप्ताहातील आतापर्यंत या युगाच्या महत्त्व, माऊलीचा अनुभवाच्या वाणी कीर्तनाच्या माध्यमातून शिवभक्तपरायण वेदमूर्ती अश्विनीताई शिवकुमार स्वामी गेल्या वर्षीपासून या ठिकाणी त्यांच्या सेवा लाभत आहे. तन मन धन सेवा या ठिकाणी अर्पण करत आहेत. तेवढंच नाही, या मातांना सोबत घेऊन आलेत. पहिल्यांदा पाहिले की नाही की मला माहिती नाही. तमलूर मठ नोडी रे पहिली बार बघा. प्रसादाचा वाटप करणाऱ्याला किती पुण्य मिळते, म्हणजे सेवा करणाऱ्याला तेवढंच या ठिकाणी मिळतात म्हणून हात करून दाखविलेले माणसाला सुद्धा तेवढंच पुण्य लागते. म्हणून गुरुमाऊलीचा सानिध्यात येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागते. प्रबळ पुण्याई शिवाय पुण्यक्षेत्राची दर्शन गुरुमाऊलीचा आशीर्वचन मिळू शकत नाही. त्याप्रमाणे माताजी तर या ठिकाणी आलेले आहेत. अतिरिक्त म्हटलं एवढं संख्या कसा आलात तुम्ही? 2 गाड्या आहेत का? नाही, तुफान गाडी घेऊन आलोत आम्ही. सांगायचं म्हणजे या युगामध्ये ज्या प्रकारे शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केले. भक्ती प्रबळ ज्यावेळेस होणार आहे, भक्ती ज्ञान वैराग्य निर्माण होणे कलियुगामध्ये फार कठीण आहे. ज्ञानी लोक मिळणं सुद्धा फार कठीण आहे. भक्तगण भरपूर कलियुगामध्ये मिळणार आहे. हे भक्ती प्रेमाचा भक्ती नाही, मजबुरीचा भक्ती आहे. लक्षात आलं का तुम्हाला? भीतीपोटी भक्ती आहे. भक्ती आणि भय, भयापोटी भक्ती. देव 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 कधी म्हणतो? भीती सुरू झाला समजा त्यावेळी देवदेव म्हणायचं जास्त होते. आता बघा, बिमार पडल्यानंतर त्याच्या पूजा, ह्याच्या पूजा, हवन होम हवन यज्ञ यागादी सगळं करून बी जाते ते माणूस, राही ना ते. मोठे मोठे माणसं बिमार पडले समजा त्यावेळी बघा कुठं भरपूर पूजा पाठ जप तप करायला लावतात. भक्ती भावनेतून ज्यावेळे तो आपण करणार आहे त्याचं फळ मिळणार आहे, नाही म्हणायचं नाही. परवा मी सांगून गेलो 1983 मी अचानक भालकीला आलो होतो मठामध्ये. घडलेल्या घटना जास्त बोलतो मी, जास्त अनुभवाच्या वाणी. त्या काळामध्ये भीमण्णा खंड्रे साहेब बिमार पडला होता. मुंबई हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केले होते. किती?
83 मध्ये मी म्हैसूरहून आपांच्या मठामध्ये आलो होतो. बसव परंपरा आणि ते खंड्रेसामचं पत्नी जे आहे सर्व देवाला मानणारी माय, पंचाचार्य, बसवण्णा, दुर्गा माता, गणेश, सगळं 33 कोटी देवतेला मानणारे माई होती. तर अचानक ते मठाला आली, येऊन महाराजांना भेटली. त्याला पंख चालू करा, त्याने मच्छर चावलेले. त्याला मच्छर का चावतात माहीत आहे का? झोप येऊ नये म्हणून चावतात. मला चाव नाही गेले बघा, मला काही पंख बी नाही, काही नाही. पंख मी लावत बी नाही, मला चावत बी नाही. असं असं मी कर नका. मी बघितलं का असं असं मारून घेतलेले? तुमचं तुम्हीच मारून घेवलेले. अवघड आहे. चावू दे म्हणायचं, किती काय चावायचं चावा. मोकळं सोडले की ऊन निघून जाते तो वापिस. त्याला मारले की मागेच लागते अजून ते. असो, मारून घ्या तुम्हाला. तर आठवण आलात म्हणून मी बोलतो. भक्ती कसं असते ते तुम्हाला सांगायचं आहे. ह्या कलियुगाच्या काळामध्ये सुद्धा आपण त्याच्या प्रतिफळ करून घेऊ शकतो. 83 मध्ये इतकं भक्ती भावनेतून ती आली माय. होतं भीती कशाची? माझं पतिदेवाला काही होऊ नये, सुरक्षित असावं. रक्तप्रवाह जास्त चालू होतं, त्यांना थांबत नव्हतं. महाराजांना म्हणाली येऊन, गुरुदेवा काही करा, माझा पतिदेवाचा रक्षा करा. असं म्हटल्यानंतर ठीक आहे माहीत, ठीक आहे म्हटले. अजून एक गोष्ट म्हणाले, माऊली मी मृत्युंजय जप वाचावं म्हणतो, जप करायला लावणार आहे. मृत्युंजय जप मी संकल्प केलो, 1.25 लाख मृत्युंजयाचा जप करायचा. त्यावेळे ते छोटे महाराज आलेत, हे कुठला मृत्युंजय जप? बसवा बसवा म्हटली की सगळं व्यवस्थित होते, काही काळजी करू नका. मोठे महाराज म्हटले तसं नाही, त्यांच्या मनातला जो संकल्प आहे ते करावाच लागते. ते करू दे ना, का नको म्हणता तुम्ही? करू दे. मग तुमच्यामध्ये कोणी करणार आहेत का आप्पा म्हणून विचारले. आमच्यामध्ये कोणी करणार नाही, बसवाशिवाय आम्ही दुसऱ्या बाजूला कुठं जाणार नाही. मी अचानक म्हैसूरहून आलो, तुम्हाला विचारले. म्हैसूरहून महाराज आले तर त्यांना विचार होतं. मला बोलून घेऊन विचारले, आप्पा तुम्हाला येते का मृत्युंजय जप? त्यावेळे यूट्यूब वगैरे फेसबुक वगैरे काहीच नव्हतं. 83 मध्ये मोबाईल बी नव्हते. नंतर मोबाईल आलेत. आम्ही इथं आल्यावर मोबाईल आलेत, मठाला आल्यावर. मी म्हटलं येते माय, मला येते. बरं झालं म्हटलं, जाऊन 1.25 लाख मृत्युंजय जप करावा. 1.25 लाख जप म्हणजे एकट्यानं साध्य नाही म्हणलं. 1.25 लाख मी करू शकत नाही. मग कसं करायचं? या गुरुकुलमध्ये असलेले सगळ्या लेकराला माझा सोबत पाठवून द्या, एक 7-8 लेकराला मी करायला लावतो, व्यवस्थित होते. आम्ही ज्या प्रकारे विधिवत मृत्युंजय जप करण्याकरता सगळं सज्ज होऊन सुरुवात केलो. आता माई जे म्हणाले ना, कलियुगा माझे भजन हे सार, हृदय शंकर साठवावा. अजून पुढचं, शिवा शिवा वाचे सतता आठवा दुजे काय. हे महत्वाचं आहे. हे सगळं काही तेवढं नाही विशेष. दुसरा विचार येऊ नये हे फार महत्वाचं आहे.
आम्ही भजन करतो, पूजा करतो, पाठ करतो, दुसरं काही आठवण करत राहतो त्याच्यासोबत मिक्स भेसळ, म्हणून त्याचं फळ मिळत नाही. त्याकरता दुसरा विचार न येता निष्ठेनं त्या ठिकाणी आम्ही काय केलो, त्या ठिकाणी जप केलो. ओम हौम ओम झूम सहा भूर्भुवस्वः त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमे वंदनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात. एक मंत्र झाला. असले 1.25 लाख बीज मंत्र के साथ सगळ्या लेकरांना म्हटलं बघा, निष्ठेनं पूजा करावा लागते, खंडरे साप व्यवस्थित व्हावा लागते. ज्या दिवस आमचं मृत्युंजय जप संपला त्या दिवशी हॉस्पिटलपासून त्यांनी मुक्त झाले, एकदम ओके होऊन बाहेर पडले. भरोसा दिला न होता डॉक्टर साहेब 8 दिवस ती हॉस्पिटलमध्ये, 8 दिवस आम्ही घरामध्ये. 83 ते आता किती आहे 26 किती वर झाला माय 43 का 43 इयर्स धक्का लागला नाही त्याला, एकदम व्यवस्थित होते. परवा ते शिवाधीन झाले. परवा ते बी कसं 100-150 महाराज लोक येऊन गेलेत, परंतु आमचं वाट पाहत होते. त्यावेळेला जाऊन पाहिलं आणि मृत्युंजय मंत्र तर म्हटलो. आता पुष्कळ झाला हे शरीराचा, देवा आता हे शरीर आता ठेवू नका, घेऊन जा म्हणो. प्रार्थना करून आम्ही बाजूला गेलं. 1 तासमध्येच शरीर सोडून दिले. मी पुण्याला होतो. सांगायचं म्हणजे इतकं आयुष्य त्यांच्या वृद्धी होण्याचं एकमेव कारण आहे हृदय शंकर साठवा. भक्तीतून भावनेतून ज्यावेळी आपण स्मरण करणार आहे त्यावेळी त्याचं फळ आपोआप त्या ठिकाणी मिळणारच आहे. परंतु हे आपला बहिरंगाचा जो शोभा आहे, बहिरंगाचा शोभा शाश्वत नाही. मेकअप काय शाश्वत राहते का? सोना चांदी दागदागिने काही शाश्वत राहते का? आयुष्य शाश्वत राहते का? हे श्रृंगार तसंच राहत नाही. सुट्टीत तसं आम्ही राहू शकत नाही. आम्ही कमजोर होणार, म्हाताऱ्या होणार, सुरकुटे पडणार, केस पांढरं होणार, शरीर झुकणार. तसंच शोभा राहते का? राहत नाही. शरीर एक दिवस पडणार, परंतु एक मात्र शाश्वत राहते, ते शोभा. भक्तीचा जो शोभा आहे तो शाश्वत राहणार आहे, तो कधीही कमजोर होणार नाही. त्याकरता माय फार सुंदर या ठिकाणी मी ऐकावं म्हणून येऊन बसलो. माताजी माझा 2 तास बसून कीर्तन ऐकली माय, परंतु त्यांचे कीर्तन मी बी ऐकावं की नाही मला सांगा. हां, त्यांनी म्हणत असेल लवकर तुम्ही आला नाही, मी काय करू म्हणत असेल ते. परंतु माझं ते लोक मला सोडत नाही, काय करावं, मी फार परेशान आहे. तर प्रत्येकांच्या बहिरंग व्यवहार सारला करण्याकरता फार अवघड होत आहे. तरी भक्ती करणाऱ्यांना भरपूर कष्ट राहते म्हणे. कसं कष्ट राहते? भक्ती ಎಂಬುದು ಸುಲಭವಲ್ಲವಯ್ಯ, ಹೋಗುತ್ತಾ ಕೊಯ್ಯುವುದು ಬರುತ್ತಾ ಕೊಯ್ಯುವುದು. जातानाही कापते, येतानाही कापते. भक्ती करणाऱ्यांपैकी गडगंच श्रीमंत असलेले लोक क्वचित मिळतात. परिस्थिती भयानक गंभीरच त्यांच्या. बघा भक्तांचा मालिकामध्ये तुम्ही बघा, कोण भयानक श्रीमंत होऊन जीवन जगलेले नाही. ज्यावेळी आम्ही श्रीमंत जसं होत राहतो तसं देव आमच्यापासून
दूर राहते. म्हणून कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, हे जोपर्यंत मजबूत राहणार आहे तोपर्यंत देवाचा आठवण येणार नाही. म्हणून घरद्वार सोडण्याचं एकमेव कारण आहे त्यांच्याशी अटॅचमेंट होण्यासाठी. महादेव भोपाल काश्मीर सोडून बसवण्णाजवळ येण्याचं एकमेव कारण आहे, या राजवैभवमध्ये असल्यानंतर माझं जीवन कधीही उद्धार होत नाही, माझं कल्याण कधी होणार नाही, कल्याणाला गेल्याशिवाय माझं कल्याण होणार नाही. म्हणून सगळं वैभव बाजूला सारला आणि बसवेश्वरांच्या आश्रयामध्ये येऊन तो राहू लागला. कारण शेवट आपल्यासोबत हे येणारा चीज नाही. म्हणून सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता तुम्ही बघा, एवढं मंदिर तुम्हाला बघायला मिळत होतं का तेव्हा? मंदिराचा संख्या एवढा वाढायला सुरुवात झालेली आहेत. पडीत पडलेले मंदिर सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम चालूच. 4 माणसं मिळतात आता हे मंदिर तयार करतो. गावोगावी बघा तुम्ही, मंदिर कुठं शिल्लक नाही. आता महादेवाच्या मंदिर तर तुम्ही बघा, कुठंही पाहिलं तर महादेवाचा पिंड स्थापन करायचं, ते पूजा करायची. परवा नांदेडला मला घेऊन गेले, ते कोणतं तरी नगर, ते नगरला घेऊन गेले ते मला. मुखेडच्या अप्पाला आम्ही सांगितले होते, अचानक त्यांच्या रद्द झालेले, काही करा, थोडं स्थापना करावं लागते. आम्ही दुसरं स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. मी गेलं, कुठं आहे मंदिर, कुठं आहे? स्वामी समर्थाचं मंदिरामध्ये घेऊन गेले. मी मला स्वामी समर्थ मंदिर आहे इथंच आम्हाला बसवायचं, बाजूला एक महादेवाला. मग इथं आहे ना मंदिर? नाही नाही, त्याच्या बाजूला अजून महादेव पाहिजे, आमचा महादेवाचा भक्ती करायचे. बघा, ज्या ज्या ठिकाणी जागा मिळतील त्या त्या ठिकाणी देवाला आम्ही बसू लागलोत. कुठं कुठं बसू लागलो? बाहेर, इथं नाही. इथं जागा शिल्लकच नाही आता, तिकडंच बाहेरच. बाहेरचा पेढा बाहेर, इथं वाज नको. म्हणून एकदम जवळ घेतलेले व्यक्ती त्यांचे उद्धार होऊ शकतो. आणि तुम्ही सतयुगामध्ये तुम्हाला जप तप करायचं गरज नाही, कारण त्यांचे एवढा आचरण शुद्ध राहते, त्याला स्मरण करायचं गरज नाही, प्युरिटी राहते. तिथं तुम्हाला तेवढं काही विशेष ध्यान द्यायचं गरज नाही. ज्यावेळे अण्णा बसवण्णाचं वचन तुम्ही पाहिलं असाल, मृदू वचनवे सकल जपंगळय्या, सदुविनयवे सदा शिवन वलुमेय्या. विनय नम्रता असेल तेच जप आहे म्हणे, तप आहे म्हणे. विनय ही तप आहे, नम्रता ही तप आहे, कठोर वागणं ही तप नाही, अवघड आहे. मृदू वचन ही जप आहे. या मुखातून मिठा मिठा बोल येत असेल, अवघड शब्द येत नसेल, तुम्हाला जप करायचं गरज नाही म्हणतात त्याने. जपून राहण्यासाठीच जप आहे, चूक होऊ नये म्हणून तप आहे. त्याकरता सुंदर अशा सेवा प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत. आपला जीवनाचा वैभव वाढविण्याकरता, जीवनाचा शोभा वाढविण्याकरता. कारण घरात मन लागत नाही, शेतात मन लागत नाही, व्यवहारात मन लागत नाही, किती आलं तरी सुद्धा समाधान नाही, गेलं तरी बी समाधान नाही, आलं तरी बी समाधान नाही. आहे का? आलं तर बी समाधान नाही, आल्यानंतर कुठं ठेवावं परेशान, गेल्यानंतर कसं गेले म्हणून परेशान. मी बराच वेळ बोललो, परंतु आठवण करून देतो. बसले तर निवांत म्हणून बोलतो. आता जायचे, उदगीरला जायचे त्यांना, तुम्हाला चिरटा चावू लागले ते बी.
आणि दुपारी तर मिळत नाही. दुपारी सांगावं मला तर तुम्ही मिळत नाही, संध्याकाळी सांगावं मला तर चिरटं सोडत नाही. किती अवघड आहे बघा. हां, परेशान आहे. म्हणजे कुठं बी तणावाचं आहे तुम्हाला. घरामध्ये गेले की बायको चावते, इथं आले की चिरटा चावते म्हणजे परेशानी करते. चावत नाही, परेशान होऊ नका. हां, तुम्हाला काय माहिती महाराज. ते बी विचारणारे लोक आहेत हो, फार मुश्किल आहे. असो, सांगायचं म्हणजे चावाय. कधी हसू येते मला बी. संतापून बोलतात महाराज, काय सांगावं, काय झालं ते सांगूच नका. मग सांगायचं त्यासाठी चला सांग. मग त्यासाठी आम्हाला माहिती आहे त्यांच्या काय तकलीफ आहे. गप्प राहिलं तरी बी मुश्किल आहे, बोललं तरी बी मुश्किल आहे, दिलं तरी बी मुश्किल आहे, देणं गेलं तरी बी मुश्किल आहे. हे वीणा अजून बरं, किती पाहिजे तेवढं टाईट करतो, व्यवस्थित राहते. तिथं टाईट बी करता येईना, ढिल्लं बी सोडता येईना. फार अवघड आहे. विचार करून पडा त्याच्यामध्ये. पडायचं असलं तर हे कीर्तनकार विचार करून पडा. हां, ठीक आहे. बरेचसे लेकराला कीर्तनकार केले माताशी, लक्षात आला का? तुम्हाला बोलत होतो, एक माणूस दररोज 100 रुपये घ्यायचा, मीठ मिरचो आणायचं, शिदा आणायचा, आनंदानं खायचं, शिस्त झोपी जायचं. ह्याचं काम बघून ते श्रीमंताला असं वाटलं ह्याला एक 10 दिवसाचा पैसा एकदाच द्यावा म्हणून 1000 रुपये देऊन टाकला. 1000 रुपये. ते 1000 रुपये घेऊन गेला. रात्रभर झोपला नाही ते. हे पैसा काय करू, कसं करू, कोणाला देऊ, दिल्यानंतर वापिस येते की नाही, की व्याजानं देऊन बुडून टाकलं तर कसं करावं, काय नाही. रात्रभर झोपी गेला नाही. सकाळी उठला आणि 1000 रुपये घेऊन गेला, त्या मालकाला दिला, हे घ्या तुमचा 1000 रुपये तुम्ही. म्हणला काय हो, कसं काय, रात्रभर झोपलं नाही हो म्हणला त्याला. माझ्याजवळ 1000 रुपये असला तर मला झोप उडालं, तुझ्याजवळ किती 1000 रुपये असेल, तू कसं झोपतोस म्हणले. विचार करायचं गोष्ट आहे. तर म्हणून भक्त काही साठवण करू ठेवत नाही. इंदिंगे नाळिंगे यंद्य नादडे निम्माणे निम्म प्रमथर आणे. उद्यासाठी मी म्हटलो, देवा तुझं शपथ आहे म्हटलीस. भक्त मगन उद्याचा विचार कधीच केला नाही, समाधान देऊ शकत नाही. आम्ही पिढानपिढी विचार करतो, एक पिढी नाही, पिढानपिढी. असो, लांबत जाते. त्याकरता सुंदर अशा एक माताजीसुद्धा एक प्रक्रिया, म्हणजे काही लोक अनेक प्रकारच्या साठवण करतात, परंतु कीर्तनकारांना निर्माण करण्याचं एक विचारधारा माय फार सुंदर या ठिकाणी राबत आहे. मी त्या दिवशी म्हटलं, मी काही कीर्तनकार नाही, मला उभा केले, मला कीर्तन करायला लावले आणि कीर्तन शिकविणारे लोक माझ्यासमोर बसलेत, आम्हाला बी धडधड करलेले म्हणून म्हणलो. आलं का लक्षात? तर विनोदासाठी त्या गोष्टी बोललो होतो. तर असो, आपल्या या समाजामध्ये अशा प्रकारच्या वैभव वाढविणाऱ्याची संख्या वाढत असेल तर सुद्धा आम्हाला आनंद वाटते. तर असंच सेवा करण्याचा शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊली तुम्हाला देवो. तर तुम्हाला सांगत होतो, सतयुगामध्ये 100% त्याला पुण्य राहते, त्याला करायचं गरज नाही. द्वापारमध्ये 25% कमी होते आणि त्रेतायुमध्ये 25 कमी होते, द्वापारमध्ये 50% कमी होते, कलियुगामध्ये 75% पुरा पुण्यवान कधी मिळत नाही, फक्त 25% मिळतात. म्हणून या ठिकाणी 25% आलेले, बाकीचे तिकडंच बाजूला आहे. 21 पिढी, एक पिढी नाही, तुम्ही 21 पिढी तुम्ही गरिबी नाहीच, तुमचं म्हातारा बी नाही, तुमचा केस पांढरा बी होत नाही, बुड्ढा होत नाही, सुंदर बायको मिळते, सुंदर नवरा मिळते. किती? 21 पिढी. अजून काय पाहिजे होतं मला? जन्माला यायचं असेल तर सुखाचा जन्म पैकेला,
सुखाचा जन्म द्यायचा असलं तर दे, दुःखाचा जन्म देऊन काय करायचं आम्हाला. असो, मग सगळ्यांचं इथं चिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर 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 महादेव हर हर महादेव. आरती शिवराजा मन्मथ स्वामी